अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना भगवान महादेवांची पूजा करण्याचा महिना. श्रावण म्हटलं की श्रावण सोमवार आपल्याला आठवतात. श्रावणामध्ये महादेवांची पूजा केली जाते. आज आपण या व्हिडिओमधून महादेवांची पूजा कशी करायची, उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे पाहणार आहोत. महादेवांची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म पूर्ण करावे. देवघर स्वच्छ करावे. महादेवांची मूर्ती, फोटो किंवा शिवलिंग सजवावी. शिवलिंगाला वर किंवा प्रतिमेची पूजा करावी. गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे. दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून पंचामृताने अभिषेक करावे. पुन्हा गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने शिवलिंग धुवावे. 108 बेलपत्र शक्य असल्यास किंवा किमान 1 बेलपत्र अर्पण करावे. फूल, धूप, दीप, चंदन, अक्षता इत्यादी अर्पण कराव्यात. ओम नमः शिवाय किंवा शिवअष्टोत्तर नावे जपावी. पार्वती देवीसाठी ओम नमः शिवाय नमः असा मंत्र जपावा. प्रसादासाठी साधे सात्विक अन्न, फळे किंवा कोणताही उपवासाचा फराळाचा पदार्थ दाखवू शकतो. शेवटी महादेवांची आरती व शिवमहिम स्तोत्र म्हणावी. घरातील परंपरानुसार उपवासाला प्रारंभ करावा. उपवास सोडण्यासाठी काही ठिकाणी दुपारी, काही ठिकाणी संध्याकाळी उपवास सोडतात. आपल्या घरच्या पद्धतीनुसार उपवास सोडावे. उपवास सोडताना मुळा किंवा हिरवा पालेभाज्या खाऊन उपवास सोडावा. कांदा लसूण विरहित सात्विक भोजन तयार करावे, म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी. शक्य असल्यास भगर, वरई, तांदळाचे पदार्थ टाळावे. श्रावण सोमवारसाठी कोणते पदार्थ खावे? साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, दुधाचे पदार्थ, फळे, शेंगदाणे, उकडलेले बटाटे. उपवास सोडण्यासाठी पांढरा मुळा, दही, दूध, मेथी, शेपूची भाजी. काय खाणे टाळावे? तांदूळ, वरई, भगर, गहूचे पदार्थ, कांदा लसूण मसालेदार पदार्थ टाळावे. तांदळापासून बनलेले पदार्थही आपण टाळावे. उपवास सोडताना साधे, सात्विक, निरामिष व कांदा लसूण विरहित जेवण करावे. जर घरच्या परंपरेनुसार फराळ टाळत असेल तर साबुदाणा, शेंगदाणे, बटाट्याचे पदार्थ खावे. काही ठिकाणी फक्त पाणी, दूध, फळे घेण्याचे बंधन असते. घरच्या परंपरेनुसार उपभोग घ्यावा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.